मराठी बिग बॉस. सुस्वागतम मित्रांनो, मी आहे सानिका आणि रिॲक्शन कुमारी या चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत बिग बॉसच्या फिमेल इंट्रो नंतर मेल इंट्रो कडे. तर लगेचच मुद्द्यात हात घालूया, कारण की हा हात खूप खाली घालावा लागेल, कारण हे आहे छोटे पुढारी. जसं हिंदीमध्ये अब्दुल आहे, तसंच मराठी बिग बॉस मध्ये आपले छोटे पुढारी. हे एकदम तसेच मनमिळावू, प्रेमळ स्वभावाचे, एकदम गोड माणूस. खरं पण कसं आहे, हे बाहेर हे असे व्हिडिओज करतात. हे व्हिडिओ असे आहेत की छोट्या पुढाऱ्यांची हाईट आहे त्याच्यापेक्षा पण जास्त डोक्यात जाणारे हे व्हिडिओ. त्यामुळे मला पण शंका वाटते की छोटा पुढारी बिग बॉस मध्ये विदाउट मोबाईलचं कसं जगतील, काहीच नाही. कसं होणार मोबाईल शिवाय. हा विचार मी करतच होते, तोपर्यंत छोट्या पुढाऱ्यांनी त्यांच्या एंटरटेनमेंटची सोय ही अशी केली. आमचे ना काय को पण आमच्या वहिनीचं तरी ऐका. सांडून दे ना, तुझं प्रेम जसं होतं चाललंय तसं आमचं त्या होतं गेलं तर काय बिघडत आहे. लफडी जुळवायची कामं आता पंडित सोडून पुढारी पण करायला लागल्यात. काय करायचं आता. खरं ही गोष्ट एकदम भारी झाली आहे की छोटे पुढारी बिग बॉस मध्ये आल्यामुळे बिग बॉसची एकदम हाईप अशी वाढलेली आहे. फरक एवढाच आहे की ती लेवल छोट्या पुढाऱ्यांच्या एवढीच आहे. पुढचा आहे सूरज चव्हाण, म्हणजेच गुलीगत आणि बिग बॉस बघणाऱ्यांना भेटलेला धक्का आणि धोका. पहिल्यांदा वाटलेलं की हा किती कष्टाळू आहे, इथपर्यंत पोहोचला, किती मेहनत केली असेल, किती पाठीमागं याने कष्ट केले असतील या गोष्टीसाठी. त्यानंतर मी याचा हा व्हिडिओ बघितला. नाही भेटलं तर गुलीगत धोका देतो बिल्ली. ही जर मेहनत असेल तर ती न केलेलीच परवडेल आपल्याला, मला तर वाटतं. खरा शॉक मला त्यावेळी लागला ज्यावेळी त्यानं म्हटलं म्हणजे मला 80,000 दिवसाला भेटायचं. दिवसाला 80,000 कटिंगला लिबिन कापायला काय. आणि एका रिबिन साठी हा जर 80,000 रुपये घेत असेल, हाय. पहिलं तर मला खरंच वाटलेलं की हा गरीब आहे म्हणून सपोर्ट करावा, आणि मी केला पण होता. तर हे सगळं बघून मला माझ्या गरिबीवर जास्त लाज वाटते. आणि अशी रियालिटी मला अशी हिट झालेली आहे ना आता की भाई कुणाला सपोर्ट नाही, स्वतःला सपोर्ट करेन मी आता. आणि गुलीगतच्या एक एक गोष्टी मला अशा विचित्र प्रकारे चांगल्या वाटतात. का कुणास ठाऊक. म्हणजे त्याचं ते ओरडणं, त्याचं ते बुकीट टेंगुळ, तो गुलीगत बुकीचा टेंगुळ आणि त्याचे ते डायलॉग्स, देतो बिल्ली. गुलीगत त्याचा तो विचित्र हावभाव विचार. सगळ्यात जास्त जी केमिस्ट्री मला आवडते ती म्हणजे गुलीगतची आणि आपली रशियन इरिनाची. कारण पहिल्या आठवड्यात ना तिला मराठी यायची, रात्री झोपून पाहिजे. हा ना ह्याला साधं तिचं नाव पण घेता यायचं. अजून काय लीला शिला आहे. अरे इरिना नका इरिना. आणि आता यांची फ्रेंडशिप इतकी वाढली आहे की डायरेक्ट आता इरिना तिच्या अंगावर चढते बाई. पुढचे आहेत कोल्हापुरी तडका देणारे डीपी, ज्यांचा व्हॉट्सअपचा डीपी दिसो ना दिसो खरं त्यातले जोक्स पाहायला जास्त भेटतात. आणि बिग बॉसच्या स्टार्टिंग पासून दादाचा दुसरा धंदा हा शिक्षक असल्यासारखा मला वाटतो. कारण की जेव्हापासून बिग बॉस मध्ये दादा आल्या त्यावेळेपासून त्यांनी कुणाला ना कुणाला तरी कुठली ना कुठली तरी भाषा शिकवायला सुरुवात केलेली. म्हणजे इरिनाला कोल्हापुरी कोण शिकवतं? कसं वागालायस बघ. डीपी दादा. सूरजला आणि छोट्या पुढारीला इंग्लिश कोण शिकवतं? तर डीपी दादा. नॉमिनेशन आपण टॉमी म्हणतो ना, टॉमी तसं नॉमी नॉमी. छडी लागे छम छम विद्या येई घम घम छम 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 छम. खरं काय पण म्हणा, बिग बॉस मध्ये खरं एन्जॉय कोण करत असेल ते गुलीगत आणि आपले डीके भाऊ आहेत. दोघं पण एकदम मस्त मुलींच्याकडून प्रेम घेत आहेत. त्यानंतर निक्कीला बिग बॉस मध्ये हॉट पोरं पाहिजे होती. घरात हॉट पोरं नसतील तर तुम्ही जाणार नाही. म्हणून बिग बॉसनं त्याची पण सोय करून टाकली. आणि हॉट पोरं म्हटल्यावर बिग बॉसने अशी पोरं पाठवली की बिग बॉसच्या राशन मध्ये एक्स्ट्रा बिस्किटांची गरज कधी लागणारच नाही. कारण ती पोरच एक्स्ट्रा बिस्किट घेऊन हिंडत असतात. त्यात अशी गरमागरम पोरं आणल्यामुळं पोरींचा तर हात भाजणारच ना. मला असे इम्पॉर्टंट व्यक्ती फील होते.
प्रेमात असंच असते बिग बॉस. आणि त्यामुळेच इकडे एक लव्ह स्टोरी, तिकडे एक लव्ह स्टोरी, अशा एका पाठीमागे एक लव्ह स्टोरीज होत चाललेली. मी तर म्हणते कायच नाहीये बिग बॉस मध्ये, फक्त सगळ्या बिस्किटांचाच बाजार मांडलेला आहे आणि नंतर तो कमी होईलच. खरं पण आपल्या पोरी पण एकदम खूप चालू माल. त्यामुळे एकदम सावधान राहावे या पोरांनी पण, असं मला वाटतं. त्यानंतर ना पुढचे आहेत सगळ्यात गोड, एकदम कोकिळ कंठी आवाज असणारे, एकदम सुंदर गळा आहे असं मला वाटलेलं असे अभिजित सावंत. ह्यांनी माझा खूप मोठा गैरसमज कमी केलाय की गायक हे ओरडताना पण एकदम सुंदर आवाजात ओरडतात. म्हणजे काय आहे हे, या 2 क्लिप मध्ये मला जरा पण फरक वाटत नाही अक्षरशः. आणि एवढे मोठे सिंगर असून साधा आहे ना गुलीगतचा सुरात नसलेला डायलॉग पण म्हणता येत नाहीये. मग कसले सिंगर हे. आणि आता पुढचे आहेत एकदम स्वीट पॅडी भाऊ. हे बिग बॉस मध्ये आल्यातच का मला हे समजत नाही. म्हणजे यांचं सकाळी उठायचं, काहीतरी खायचं प्यायचं, त्यानंतर 2 भांडणं बघायची, त्यानंतर गोड हसायचं हसवायचं आणि झोपून टाकायचं, एवढंच काम सुरू आहे बिग बॉस मध्ये. त्यांच्याशिवाय भाऊ दिसतच नाहीत कुठं. त्यानंतर ना आहे निखिल दामणे, जो आहे पण नाही, पण नाही आहे पण आहे, नाही आहे का आहे हेच मला माहित नाहीये. त्यामुळे मला कळाल्यावर तुम्हाला सांगेन. आणि आता जे मी काय बोलले ते जर तुम्हाला समजलं नसेल, खरं व्हिडिओ आवडला असेल तर सगळ्यात पहिला जाऊन चॅनलला सबस्क्राईब करून टाका असेच व्हिडिओ बघण्यासाठी. आणि व्हिडिओ जर खरंच आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स मध्ये तुमचं बिग बॉसचं मत सांगा. आणि असंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.